नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पत्रकार चौक, लालटाकी, सर्जेपुरा, कापड बाजार, माईवाडा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आलाय. रस्ता विकास कामातून खड्डेमुक्त शहर निर्माण करणार आमदार संग्राम जगताप यांचं प्रतिपादन. आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून पत्रकार चौक, लालटाकी, सर्जेपुरा, कापड बाजार, माईवाडा रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले, अश्विनी जाधव, आरिफ शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावेडी उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करून आणलाय. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांचं काम मार्गी लागलं असून खड्डेमुक्त शहर निर्माण होत असल्याचा आनंद होत आहे, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय. नगर शहरामधील एक प्रमुख रस्ता जो उपनगरामधनं बाजारपेठेपर्यंत अगदी कापड बाजारपर्यंत येतो, असा पत्रकार चौक ते अपवाती चौक आणि अपवाती चौक ते सर्जेपुरा हत्ती चौक आणि तिथनं अगदी तेलुगुण चौकापर्यंत याचा पहिल्या टप्प्यातला गुंतवणूक झालेला आहे. या कामाकरता राज्य सरकारच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये खरं तर आमचे राष्ट्रवादीचे नगरसेवक, युवक नेते सन्मान्य जयजी भोसले असतील, सागरभाऊ असतील, आरिफभाई असतील, हे सगळ्याच अनेक लोकांनी, तिथले व्यापारी वर्ग असेल, त्यांनी यांच्याकडे अनेक वेळा पाठपुरावा केला होता की हा रस्ता खरं तर झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये काही टप्पा हा डांबरीकरणाचा आहे की अपवाती चौकापासून तर हत्ती चौकापर्यंतचा, आणि इतर सगळा रस्ता हा काँक्रीटकरांचा खोदाई करून हा पूर्ण काँक्रीट करण्याचं नियोजन हे झालेलं आहे. आणि आज भूमिपूजन झालेलं आहे. उद्या लगेचच त्या कामाला देखील प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. निश्चितच एक रस्त्यांचं काँक्रीटकरण झाल्यानंतर हे पुन्हा, जसं आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये दुरावस्था होत असते, तर एकदा हे काँक्रीटकरण झाल्यानंतर पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार नाही, कुठेही त्याला पावसामुळे अडचण येणार नाही, असं नियोजन या ठिकाणी केलंय. असंच खरं तर सगळ्या नगरसेवक मंडळांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि त्याच्यातनं या पाठपुरावा करून राज्य सरकारकडनं हे वेगवेगळा निधी उपलब्ध करून आज खरं तर या कामाला सुरुवात होत आहे. मनपूर्वक मी सगळ्यांनाच अशा पद्धतीने आपण काम करत राहा. आपण सरकार दरबारी प्रयत्न करून निधी आपल्या नगरपर्यंत आणत जाऊ. आणि आज सगळेच लोक बोलतात की बदलतं नगर शहर, हे आज लोक बोलू लागलेले आहेत. प्रत्येकाच्या मुखातनं एक शहर बदलतंय, अशा प्रकारची भावना आता निर्माण होती. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहमदनगर.